विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता फिजिक्सची जबरदस्त तयारी सुरू केलेली आहे, बरोबर आहे। 3 तारखेला आपल्याला 3 तारखेला फिजिक्सचा फुल लेंथ पेपर द्यायचा आहे। ओके, मी तुम्हाला तो प्रोव्हाइड करणार आहे। महत्त्वाचं काय, मग आता आपलं नक्की चाललंय काय ह्याच्यावर एक थोडंसं ॲनालिसिस करा बरं का। काही टॉपिक अवघड आहेत, त्याचे क्वेश्चन मी घ्यायला सुरुवात केलेली आहे। मुलं ते टॉपिक करतायत, त्यांना ते जमायला लागलंय, सगळं मान्य आहे मला। अरे पण मॅग्नेटिक मटेरियल सारखा टॉपिक पण केला पाहिजे ना, ड्युअल नेचर पण केलं पाहिजे। मग मला काय म्हणायचं आहे, त्याचबरोबर केमिस्ट्री आणि मॅथ्स करू आपण। 3 तारखेनंतर केमिस्ट्री पण तुमच्याकडून करून घेतो मी, मॅथ्स पण करून घेईन, ठीक आहे। काळजी करू नका, पण वेळ काढून अभ्यास करा। मग मी तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटाचाच व्हिडिओ तयार होणार आहे हा, की मॅग्नेटिक मटेरियल ओके जवळजवळ 4 ते 5 मार्काला आहे। ड्युअल नेचर हा पण 4-5 मार्काचा टॉपिक आहे। आणि माझा सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे EMI आणि AC सर्किट। EMI आणि AC सर्किट सिरियसली याचे न्यूमेरिकल्स आणि हे दोन्ही टॉपिक मिळून 13 मार्काला आहेत। आणि इथंच तुमचे 23 मार्क्स होतात जवळपास। बरं, ऑसिलेशन काय केलं नाही का तुम्ही? केलं ना, सिंपल पेंडुलम सारखे प्रश्न। रोटेशनल डायनामिक्स नाही का केलं? केलंय ना। मग तुम्हाला आता थोडीफार जाणीव होईल बाळांनो की रिव्हिजन किती इम्पॉर्टंट आहे ते। आपण आता फ्लुइड करतोय, आपण आता थर्मोडायनामिक्स मधले प्रश्न बघितले समजा, आपण आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले समजा, बायोट सावर्ट्स लॉ सारखे लॉ तुम्ही लॉ केलेत म्हणून आपण स्टोक्स लॉ केलाय। मग हे टॉपिक तुम्ही करताय, पण बाळांनो या टॉपिकची जर रिव्हिजन केली नाही ना तर पेपरमध्ये आठवत नाही, अवघड जाते। मग उपाय काय, रिव्हिजन तर कराच बाळांनो, पण त्याच अगोदर माझं काय महत्त्वाचं सजेशन आहे की तुम्हाला ॲट एनी कॉस्ट न्यूमेरिकल वाचलं की फॉर्म्युला आठवला पाहिजे। एवढी तयारी होते का ते बघा तुमच्याकडून। आणि टेक्स्टबुक मधले सॉल्व प्रॉब्लेम फॉर्म्युले, वेळ घालवायचंच नाहीये। 5 मिनिटं वेळ मिळाला ना, एकमेकाला फॉर्म्युले विचारा, रिवाइज करा, गप्पा मारण्यात वेळ घालवू नका, टाइम वेस्ट बिलकुल करायचं नाहीये। मग आजचं दिवसभराचं टार्गेट काय द्यायचं तुम्हाला? सगळे फॉर्म्युले जेवढे होतील तेवढे, प्लस आपण एक 2 ते 3 व्हिडिओ अजून प्रोव्हाइड करणार आहे दुपारी, आणि त्यानंतर संध्याकाळी सुद्धा मी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला। ओके, ते तुम्हाला करायचं आहे। बरं, आता महत्त्वाचं, या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शिकवायचं आहेच। मग नक्की शिकवू काय तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगतो की आपण थोडेसे थर्मोडायनॅमिक्स टॉपिक जो आहे थर्मोडायनॅमिक्स, त्यातले कुठले क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात आणि पटकन होतील असे कोणते क्वेश्चन्स आहेत हे आपण बघणार आहे। ॲक्च्युली सांगू का, हे मी रँडमली डिसाईड केलं आहे बरं का, पण मी ऑब्झर्व केलं आहे की खूप सोपं आहे, खूप सोपं आहे। आता लक्ष द्या, केमिस्ट्री आणि फिजिक्स मी असं लिहितोय, इकडं लिहितो केमिस्ट्री आणि इकडं लिहितो फिजिक्स। मग केमिस्ट्रीमध्ये डेल्टा यू चा फॉर्म्युला आहे Q प्लस W। मग ऑब्विसली फिजिक्समध्ये डेल्टा यू चा फॉर्म्युला आहे Q मायनस W, Q मायनस W। केमिस्ट्रीमध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आहे -P डेल्टा V। मग ऑब्विसली फिजिक्समध्ये फॉर्म्युला आहे +P डेल्टा V। मग या 2 कन्सेप्टवरचे न्यूमेरिकल्स करा। 1 मार्काचा प्रश्न येणार बोर्डच्या एक्झाममध्ये। मग एक्झाम्पल 4.2 मी फोटो शेअर केलाय, पेज नंबर 81 बघा। अ गॅस एनक्लोज्ड इन द सिलेंडर इज एक्सपांडेड टू डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम। बर, आणि ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलंय, हाऊ मच वर्क इज डन। मी तुम्हाला सांगू का, क्लिअरली मी तुम्हाला सांगतो की या इथं विथ सोल्युशन मी फोटो तुमच्यावर शेअर केलाय, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे। म्हणजे माझ्या पुस्तकात तर आहे, इनिशियल व्हॉल्यूमच दिला नाही, पण तुम्ही आता आन्सरमध्ये बघा की इनिशियल व्हॉल्यूम 0.5 घेतला तर फायनल व्हॉल्यूम 1 येणार, मग ते उत्तर बरोबर येणार आहे। पण जाऊ दे, आपल्याला मेन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे। वर्क डनचं जाऊ दे असं म्हणता येणार नाही बरं का, एक्झाममध्ये असलं गणित जर आलं विथ प्रिंटिंग मिस्टेक तर मार्क बोनस असणार आहेत। पण फॉर्म्युला काय, P डेल्टा V, पण मायनस नाही लक्षात घ्या। आणि डेल्टा V म्हणजे काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल, मग तो 0.5 येणार आहे। क्लिअर? ओके, आता नेक्स्ट मी जो क्वेश्चन तुमच्याबरोबर शेअर करतोय ना तो बघा, एक्झाम्पल 4.4। आता तेही सांगतो मला मी, एक्झाम्पल 4.4 फिजिक्समध्ये जातोय ना आपण, केमिस्ट्रीमधलं म्हणलं की साइन कन्व्हेन्शन्स आले। फिजिक्समध्ये खूप सोपं आहे, मॉड्युलस घ्यायचे आहे म्हणजे पॉझिटिव्हच व्हॅल्यू घ्यायचे आहेत। बघा क्वेश्चन नंबर 4.4 मध्ये 104 किलो जूल वर्क दिलाय, म्हणजे तुम्ही 104 पॉझिटिव्हच घेणार आहे।
125 किलो जूल हीट दिले, ती पण पॉझिटिव्ह घेणार आहे, सबस्ट्रॅक्शन करा, 21 आन्सर येते. मी फोटो विथ सोल्युशनच तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. तुम्ही असं लक्षात ठेवा, केमिस्ट्री आणि फिजिक्स म्हणजे हे दोन न्यूमेरिकल कराल तुम्ही. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन तुमच्या लक्षात आलंय, हे करायचं आहे तुम्हाला. बरं, अजून तुम्हाला सांगतो इक्विलिब्रियम, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, त्यातलं मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल. सोपे प्रश्न परीक्षेत येतात. या तिघांच्या डेफिनेशन येऊ शकतील. थर्मल म्हणजे टेम्परेचर ना, मग मी तुम्हाला सांगतो दिलंय काय बघा त्यांनी, वेन द टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट म्हणजे युनिफॉर्म थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाइम, थर्मल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, रिॲक्शन होत नाहीये. सिस्टम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन्स गोइंग ऑन. केमिकल रिॲक्शन्स होत नाही, केमिकल इक्विलिब्रियम. टेम्परेचर कॉन्स्टंट, थर्मल इक्विलिब्रियम. मग मेकॅनिकल म्हणजे काय, फोर्स येणार ना, म्हणजे देअर आर नो अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजे फोर्स ऍक्ट होते पण बॅलन्स्ड. मग असं असेल तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग नोट डाऊन करून ठेवा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स करायचं आहे, ते न्यूमेरिकल्स करायचे आहेत. वर्क डन न्यूमेरिकल करायचं आहे. आणि थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचे टाईप 3 मार्काला विचारतील. सगळ्यात सोपं आहे, सोपेच प्रश्न येणार. बरं, त्याच्यानं तुम्हाला सांगतो आपल्याला अजून एक करायचं आहे, झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बरं, त्याच्या अगोदर सांगतो प्रोसेसेस. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, ह्यांच्या डेफिनेशन. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोबारिक म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोकोरिक म्हणजे काय, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, बर, आता मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल कुठलंच मिस करू नका. एक्झाम्पल 4.5चा फोटो मी शेअर केलाय बघा. 0.5 मोल ऑफ, पेज नंबर 91 वरती 0.5 मोल टेम्परेचर दिलंय, आयसोथर्मली म्हणलंय, इनिशियल व्हॉल्यूम दिलाय, फायनल व्हॉल्यूम. आणि व्हॉट इज द वर्क डन. ऍक्च्युली सांगू का, हे मॅक्सिमम वर्क डन डब्ल्यू मॅक्स केमिस्ट्रीमध्ये तसंच आहे, फक्त केमिस्ट्रीमध्ये मायनस साईन, इथं प्लस साईन. फक्त विथ सोल्युशन फोटो शेअर केलाय. त्यांनी जे स्टेप्स केलेत बघा, डब्ल्यू इक्वल्स टू 0.5 मोल, 8.319 इंटू 300 केल्विन आणि LN 6/2. मी जाणून बुजून सोल्युशन शेअर केलं. अरे या सोल्युशनमुळेच आपल्याला न्यूमेरिकल हे कळत नाही. डायरेक्टली किलो जूलमध्ये कसं येईल वर्क डन, जूलमध्ये येणार आहे, कारण 8.319 हे जूलमध्ये असते ना व्हॅल्यू. ॲक्च्युली 8.314 घेतो आपण केमिस्ट्रीमध्ये. मग इथं काय माहिती आहे का, तो LNच्या ऐवजी लॉग टू द बेस 10 घ्यावा लागेल, त्यासाठी 2.303 फॅक्टर घ्यावा लागेल. सगळं सॉल्व्ह केल्यावर आन्सर जूलमध्ये येणार आहे. त्याला परत 1000 डिवाइड केलं तर किलो जूल येणार आहे. मग तुमच्या लक्षात येते का, समजून घ्या. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला जे बोललो, फार किचकट डेरिव्हेशन्स आहेत, त्याच्यात लक्षात घ्या. त्या गोष्टीत पडूच नका तुम्ही. मी सांगतो तुम्हाला इथं जो त्यांनी दिलाय ना फर्स्ट लॉ, त्याचे लिमिटेशन्स करा. पुन्हा तुम्ही झेरोथ लॉ तुम्हाला मी सांगितलं. ॲक्च्युली झेरोथ लॉ हा थर्मल इक्विलिब्रियमशी रिलेटेड आहे बाळांनो. मी आता शोधतोय तो प्रश्न, लक्षात घ्या. पण तुम्हाला सांगतो, मला माहिती आहे ते जर एक सिस्टीम दुसऱ्यावर थर्मल इक्विलिब्रियम आहे, ती तिसऱ्यावर पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल तर ती दुसरा आणि तिसरा सुद्धा काय असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे. बरं, आता तुम्हीच मला सांगा, ॲक्च्युली हा थर्मोडायनॅमिक्स आहे ना, हा पण टफ आहे बरं का. जसं फ्लुइड मेकॅनिक्स हा एक इंजिनिअरिंगचा सिलेबसमधला सब्जेक्ट आहे ना, तसं हे थर्मोडायनॅमिक्स सुद्धा हा एक प्रकारचा इंजिनिअरिंगच्या सिलेबसमधला एक सब्जेक्टच आहे. ओके, पेज नंबर 76 वरती झेरोथ लॉ आहे. इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, तर ह्या दोन सिस्टीम सुद्धा एकमेकावर थर्मल इक्विलिब्रियम मध्येच असतात. ओके, म्हणजे तुम्हाला मी सांगू का, फ्लुइड आणि थर्मो जर आपण आत्ता परफेक्ट केले तर इंजिनिअरिंगला नक्की आपल्याला त्याला हेल्प होणार आहे. ओके, आणि फ्लुइड मेकॅनिक्स फक्त लेंदी टॉपिक आहे, थर्मोडायनॅमिक्स मात्र टफ आहे, मान्य करतो बरं का. पण जर आपण समजून घेतलं तर ते देखील काय अवघड होणार नाही. आणि आता जशी तुमची फिजिक्सची भीती कमी व्हायला लागली ना, तसा माझा पण आनंद खूप वाढतोय. मग दुपारी व्हिडिओ अपलोड होणार आहे, वाट बघा. दिलेला अभ्यास कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.